नारायण. लका गावातला एवढा लका प्रतिष्ठित माणूस तू, एवढा मोठा माणूस, आणि लका लोकांच्या रानात राबायला लागलाय. का दादा गरीबाची चेष्टा करायला लागलाय? अरे चेष्टा नाही नारायण, पण लका एक काळ होता तुला का गावात किती रोबाब करत हिंडायचा आ, आणि आता लका तू लोकांच्या रानात काम करतोय, हे कष्ट करतोय, हे बघून लका थोडं वेगळं वाटलं रे मला. काय सांगू दादा, वेळच तशी आली आहे माझ्यावर, त्यामुळे मला ही सगळी कामं करावीच लागतात. अरे पण काय झालं? वडील वारल्यापासून का नाही सगळी घरची जबाबदारी माझ्यावर झाली आहे. घरी आई आहे, बहीण आहे, बारका भाव आहे, आता ह्यांची सगळी जबाबदारी माझ्यावरच आहे. अरे नारायण, परिस्थितीची जाणीव तर तुला झाली, पण वडील जिवंत असताना त्याच परिस्थितीची जाणीव त्यांनी तुला भासून दिली नाही. बात तो सही है. अरे ती होतं त्यावेळेस कळलं नाही तुला, त्यांनी किती कष्ट केलं. आता ती गेलं तर सगळी जबाबदारी तुझ्यावर येऊन पडली बघ. आता वडीलला का किती काबाड कष्ट करतात, आपल्याला खाणं पिणं, कपडा लत्ता, शिक्षण याची सुद्धा जाणीव नसती का पोरांना. अरे खरंच माणूस आहे का ना एक नंबर होता. लका एवढं कष्ट करायचा, एवढी त्याच्यावर संकट यायची, पण कुठल्या संकटाला ते डगमगला नाही, भेटला नाही. हा, आणि नाऱ्या तुला भीती किती वेळा म्हणायचा लका रानात ये, आपण कष्ट करू, पण तुला का तुझ्या बापाचं का ऐकत नव्हतं. लका गावातल्या 4 पोरांबरोबर गुंदडायचा. प्रत्येक बापाला वाटतं आपलं लेकरू शिकावं, मोठं व्हावं, आणि पोरं पण लका बाप थोडं काय बोलला पळून जातात, रुसून बसतात. पोरांना कळलं पाहिजेत की बाप आपल्याला कशासाठी बोलतोय ते. आणि नाऱ्या, तू जरी बापाचं त्यावेळेस ऐकलं असतं तर आजही ना तुझ्या वेळ आली नसती. खरं आहे दादा, वडिलांनी मला कधीच कष्ट करून दिलं नाही, मला कुठल्याच गोष्टीची कमी भासून दिली नाही, कधी शेतात राबून दिलं नाही. आज मला कळायला लागलंय वडिलांची किंमत काय असते.